In this session, we will be studying the cultural aspect of Gupta Empire, and as we have repeatedly referred, this Gupta period is often considered as the golden period of Indian culture. भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाळ हा गुप्ता एम्पायरमध्ये मानला जातो. अँड द रिझन बिहाइंड दिस, द व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ कल्चर, संस्कृतीचा जे भाग आहेत त्या गोष्टी म्हणजे आर्ट, आर्किटेक्चर, लिटरेचर, सायन्स, कॉइनेज या आणि इतर अनेक गोष्टीच्या संस्कृतीशी संबंधित आहेत. त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात डेव्हलपमेंट गोल्डन पिरियड हा जो गणला जातो त्या गुप्ता पिरियडमध्ये झाली. And the prime reason behind development of culture during this period is the high stability, political stability offered during Gupta Empire. म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या जी डेव्हलपमेंट ह्या काळामध्ये झाली त्याचं जवळपास सर्व श्रेय आपल्याला जे राजकीय स्थैर्य गुप्ता पिरियडमध्ये मिळालं त्याला देता येईल. सो दिस डेव्हलपमेंट इन द कल्चर इन दिस रिलेटेड फील्ड वॉज टू सच अन एक्सटेंट दॅट इट इज इनकम्पॅरेबल विथ एनी अदर टाईम पिरियड इन द हिस्ट्री. त्यातला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आर्ट आर्किटेक्चरमध्ये काय डेव्हलपमेंट झाली आहे, युनिक डेव्हलपमेंट काय झाल्या गुप्ता एम्पायरमध्ये, लिटरेचरमध्ये काय झालं, सायन्समध्ये काय झालं, तो पार्ट आपण बघू. पण बेसिक लक्षात ठेवायचं गुप्ता पिरियडमध्येच का, तर ह्या गोष्टींच्यामुळे पॉलिटिकल स्टॅबिलिटीमुळे. अँड जनरली ह्या ज्या गोष्टी आहेत कल्चरच्या गोष्टी, ह्या प्राईम रिक्वायरमेंट सॅटिस्फाय झाल्यानंतरच डेव्हलप होऊ शकतात. मीन्स वॉट, तर प्राईम जी रिक्वायरमेंट आहे ती ह्युमन बिईंगची सर्वायवलची आहे. ओके, अँड हाऊ द लिव्हिंग बिईंग्स परसिव्ह दिस थिंग सर्वायवल, त्याच्यावरून ह्युमन्स आणि ॲनिमल्समध्ये डिस्टिंक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. ॲनिमल्स जे आहेत they are consistently focusing on only this part, survival. हा त्यांचा पार्ट सर्वायवलचा कधीच पूर्णपणे सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे त्यांचे पूर्ण लाईफ फक्त ह्या एका गोष्टीभोवती केंद्रित असते, सर्वायवल, जिवंत राहणं. ॲज अगेन्स्ट दिस ह्युमन्सच्या बाबतीत काय झालेलं आहे की ह्या बाबतीत बऱ्यापैकी ॲश्युरन्स ह्युमननी मिळवलेला आहे, सर्वायवल. त्यामुळं त्यांची जी लाईफ आहे ह्युमन्सची ती ह्या सर्वायवल भोवती केंद्रित न राहता बराचसा रिकामा वेळ मिळतो. ह्या रिकाम्या वेळात काय होतं तर कल्चर, रिलिजन आणि इतर कुठल्या गोष्टी, ह्या गोष्टी करायला भरपूर वेळ मिळतो. ओके, सो जसं हे ॲनिमल आणि ह्युमनमधलं डिफरन्शिएशन पॉईंट आहे तसंच एम्पायर्समधला सुद्धा आहे. इफ एम्पायर्स आर फोकसिंग ओनली ऑन द सर्वायवल, कल्चर डू नॉट गेट डेव्हलप्ड. बट इफ एम्पायर सर्वाइव्स अँड इट्स ॲश्युरन्स इज देअर, त्याची खात्री झाल्यानंतर म्हणजेच स्थैर्य आल्यानंतर मग हे कल्चर डेव्हलप होतं. तर गुप्ता काळामध्ये किंवा तदनंतरच्या तत्पूर्वीच्या सगळ्या राजवटीमध्ये
ज्या राजवटी स्थिर राहिल्या त्या राजवटीमध्येच कल्चरचं डेव्हलपमेंट झालं. ओके, नाव विल सी दीज aspects of culture one by one. First we'll see this sculpture part of Gupta Empire. Sculpture, cave, temple, architecture. ओके, हा पार्ट खूप डेव्हलप झाला गुप्ता काळांच्या मध्ये. प्रॉमिनंटली नावं घ्यायची झाली तर अजंठा अँड एलोरा केव्स. ओके, यामध्ये जे ही डेव्हलपमेंट कंटिन्युअस होत होती, तर यातले एक्सक्विजिट म्युरल्स जे आहेत, म्हणजे भिंतीवरची चित्र जी आहेत, ती ह्या काळात डेव्हलप झाली. फेमस उदयगिरी केव्ज ज्या ओरिसामध्ये आहेत, यातले जे रॉक कट स्कल्पचर्स आहेत, ओके, दगडातून कोरीव केलेले जे आहे ते सुद्धा गुप्ता काळामध्ये फ्लरिश झालं. सारनाथ, मथुरा, ओके, ते स्कल्पचरचे स्कूल्स तयार झालेत. ओके, म्हणजे सारनाथची एक शैली वेगळी होती शिल्पशैली, मथुराची शिल्पशैली वेगळी होती. इतपत स्पेशलायझेशन या स्कल्पचरमध्ये ह्या पिरियडमध्ये अनुभवायला मिळालं. टेम्पल आर्किटेक्चरच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर प्रॉमिनंट फीचर आपल्याला गुप्ता एम्पायरमध्ये हे बघायला मिळतं की इमर्जन्स ऑफ एक वेगळी मंदिर शैली ह्या काळामध्ये उदयास आली. इमर्जन्स ऑफ नगर स्टाईल टेम्पल आर्किटेक्चर, नगर स्टाईल. आणि इथून पुढे ही भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुजली नगर स्टाईल. आणि ह्या नगर स्टाईलचं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज कर्व्हिलिनियर शिखर, कर्व्हिलिनियर शिखर. ओके, नाव दिस डायग्राम शोज हे मंदिराचा शिखराचा जो पार्ट आहे तो असा कर्वेचरचा आहे. तर ह्या टाईपच्या मंदिरांना काय म्हणायचं, नगर स्टाईल. ओके, आता ह्या पद्धतीचं एक हे मंदिर आपल्याला हे ओल्डेस्ट गुप्ता काळातलं सर्वायविंग मंदिर आहे भित्रगावचं, कानपूरजवळ आहे UP-मध्ये. हे एक्झिस्टिंग आहे. तर इथं आपल्याला ते थोडे जे अवशेष शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यात हे नगरा स्टाईलचं टेम्पल आपल्याला बघायला मिळतं. ओके, त्यामुळे हा फॅक्ट लक्षात ठेवायचा. नगर स्टाईल टेम्पल आर्किटेक्चर इव्हॉल्व ड्युरिंग गुप्ता पिरियड आणि याची कॅरेक्टरिस्टिक कर्व्हिलिनियर शिखर. आत्तासुद्धा तुम्ही एखादं मंदिर, बऱ्याचशे उत्तरेकडची मंदिर हे अशा स्टाईलमध्ये आहेत. नवीन जे राम मंदिर झालेलं आहे ते सुद्धा नगर स्टाईलमध्येच आहे. या काळातली फेमस मंदिर एक दशावतार टेम्पल आहे. देवगडजवळ. आणि भितारगाव, टेम्पल. ओके, जे हे जी इमेज दाखवलेली आहे ती. ओके, हे UP-मध्ये आहे कानपूरजवळ. ओके, तर टेम्पल आर्किटेक्चरमध्ये नगर स्टाईल हे लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या आर्किटेक्चरबरोबरच मेटल आर्टमध्ये सुद्धा खूप मोठी डेव्हलपमेंट झाली. मेटल आर्ट, धातू शिल्प ह्या काळात अतिशय फाईन स्वरूपाची उदयास आली.
मेटॅलर्जीमध्ये डेव्हलपमेंट झाली. मेटॅलर्जी म्हणजे धातुशास्त्र, याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट झाली आणि बऱ्याचशा मूर्त्या, बऱ्याच प्रमाणात धातूच्या मूर्त्या तयार करण्यात आल्या. त्यातल्या बऱ्याचशा आता अस्तित्वात नाही आहेत. बट एक फेमस सर्वायव्हिंग एक्झाम्पल इज बुद्धा इमेज ऑफ सुलतानगंज. स्टँडिंग बुद्धा म्हणतात त्याला, बुद्धा ऑफ सुलतानगंज. सुलतानगंज हे आत्ताचं नाव आहे. तर हे शहर बिहारमध्ये आहे, बिहार राज्यामध्ये. आणि ही ती इमेज आहे, स्टँडिंग बुद्धा ऑफ सुलतानगंज. आणि ही मोठी आहे, म्हणजे साधारणपणे 2.25 मीटरची ही मूर्ती आहे. ही पूर्णपणे कॉपरमध्ये, प्युअर कॉपरमधली ही मूर्ती आहे. ओके. आणि हे दर्शवतं की त्या काळामध्ये मेटलर्जी किंवा मेटल आर्ट किती इफेक्टिवली फ्लरिश चालू होतं. ओके. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नागरशैली मंदिराची गुप्ता काळांच्यामध्ये स्टँडिंग बुद्धा ऑफ सुलतानगंज हा सुद्धा गुप्ता काळामधलेच. ह्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जी डेव्हलपमेंट झाली किंवा आपण ज्याचे चेरिश करतो कल्चरलचं, ते म्हणजे लिटरेचर अँड इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. लिटरेचर अँड इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. ओके. तर ह्या काळामध्ये साहित्याच्या बाबतीत अतिशय मोठ्या डेव्हलपमेंट झाल्या. सो कॉल्ड आत्ता आपल्या कल्चरमधले जे मोठे मोठे लेखक आहेत ते आपण आता ह्या काळामध्ये सेलिब्रेट करतो. तर त्यातले सगळ्यातले प्रामुख्याने ऑथर म्हणजे महत्त्वाचा सगळ्यात ऑथर म्हणजे कालिदास. ओके. हा कालिदास चंद्रगुप्त सेकंड म्हणजे विक्रमादित्य नवरत्नापैकी सुद्धा एक होता. क्लासिकल संस्कृतमध्ये त्यानं साहित्य लिहिलं. क्लासिकल संस्कृत. आणि त्याची काही जर पुस्तकांची नावं जर आपण त्याच्या साहित्याची नावं जर बघितली तर त्यानं 2 हे लिहिले, महाकाव्य लिहिली. त्यातलं पहिलं म्हणजे कुमारसंभव. ओके. आता हे कुमार म्हणजे हा कार्तिकेय, शंकर आणि पार्वतीचा मुलगा, आणि संभव म्हणजे प्रॉबॅबिलिटी. तर हे कुमारसंभव कशाशी हे करतं तर पार्वती, हर ॲडोलसन्स, हर मॅरेज विथ शिवा अँड द बर्थ ऑफ कार्तिकेय, ह्या घटनेशी साधारणपणे संबंध आहे कुमारसंभव. त्यानंतर रघुवंश, हे रघुकुलाबद्दल काव्य आहे. तर ही 2 प्रामुख्याने त्याची काव्य आहेत, महाकाव्य आहेत. त्याचबरोबर त्याचे प्लेससुद्धा आहेत कालिदासाचे. त्यातले सगळ्यात फेमस असलेले म्हणजे शाकुंतल. तर ते अभिज्ञान शाकुंतलम ह्या नावानं आहे, फेमस आहे. त्याचबरोबर मेघदूत हे एक फेमस आहे. ओके. तर याचे बरेचसे ट्रान्सलेशन इतर भाषांच्यामध्ये झाले. पहिला इंग्लिशमध्ये झाले, त्यानंतर बऱ्याचशा युरोपियन भाषांच्यामध्ये झाले. आणि ड्यू टू इट्स लिटररी क्वालिटी त्यामुळे हे फेमस झाले. ओके. तर हा एक प्रॉमिनंट होता कालिदास. आणखीन एक
लिटरेचरमध्ये महत्त्वाचं नाव घेण्यासारखं म्हणजे ह्या काळामध्ये गुप्ता कालामध्ये झालेला विशाखा दत्त. की आपण मौर्य एम्पायरचा अभ्यास करताना ह्याचा रेफरन्स आला होता. तर या गुप्ता काळामध्ये विशाखा दत्त नावाचा साहित्यिक होऊन गेला आणि त्याचं फेमस आठवतं का बघा, त्यावेळेसुद्धा आपण हा रेफरन्स घेतला होता. मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस हा पॉलिटिकल ड्रामा विशाखा दत्तचा ह्याच कालावधीमधला आहे. त्याचबरोबर पुढचा जो होता तो शूद्रक नावाचा साहित्यिक येतं आणि याचं मृच्छ कटिकम. ओके, आता हे मृच्छ कटिकमचा टॉपिक आहे अर्बन लाईफ. आत्ताच्या काळातसुद्धा मृच्छ कटिकम अतिशय फेमस आहे, याचे प्लेज होतात. त्यानंतर भासा नावाचा एक ऑथर होऊन गेला, त्याची कलाकृती स्वप्न वासव दत्तम. हा सुद्धा नाटक आहे, प्ले आहे, संस्कृत प्ले आहे. त्यानंतर एक आणखीन एक साहित्य होऊन गेलं गुणाध्य. ओके, याची रचना आहे बृहत कथा, तर प्रोज. ओके, म्हणजे कथा संग्रह आहे. बृहत नावावरूनच कळतं आपल्याला बृहत कथा. आणि हे लक्षात घेणं आहेत का, कमंडक नावाचं एक साहित्य होऊन गेलं, त्याचं साहित्यकृती आहे नीतिसार. हा थोडासा राजकीय धर्मग्रंथ आहे, पॉलिटिकल ट्रिटाईज, चाणक्याच्या अर्थशास्त्रासारखा. तर ही साधारणपणे नावं लक्षात ठेवा आणि त्यांच्या साहित्यकृतीसुद्धा लक्षात ठेवा. मॅच द पेअर्स स्टेटमेंटच्या स्वरूपात हे पर्टिक्युलरली येऊ शकतात. ओके, तर हे फक्त म्हणजे वरवर दिसणारे हे साहित्यिक आहेत. ओव्हरऑल म्हणजे ज्या अर्थी हे लोक एवढं साहित्य लिहित होते त्या अर्थी त्याचा आस्वाद घेणारे लोकसुद्धा होते, त्यामुळे हे लिहू शकले. म्हणजे डिमांडसुद्धा होती आणि ह्या बाजूनं क्वालिटीची सप्लायसुद्धा होती. तर ह्याचबरोबर हे झालं प्युअर साहित्यामध्ये. सायन्समध्ये सुद्धा प्रचंड डेव्हलपमेंट झाली. सायंटिफिक जर टेक्स्ट बघितले तुम्ही तर आत्ता जे आपण प्राईड घेतो की वी न्यू द झिरो, आम्हाला पायची व्हॅल्यू माहिती होती भारतीय संस्कृतीमध्ये, पृथ्वी केंद्रस्थानी नाही आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे हेलिओसेंट्रिक मॉडेल हे अगोदरच्या भारतीयांना माहीत होतं. तर हे आपण आता म्हणतो, तर हे आम्हाला माहीत होतं म्हणजे काय, तर ह्या काळात माहीत होतं. ती डेव्हलपमेंट ह्या काळामध्ये झाली. की तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे आर्यभट्ट. म्हणजे एन्शियंट काळामधला सगळ्यात मोठा सायंटिस्ट जर सांगा म्हटलं तर बरेचसे भारतीय आपले आर्यभट्टचे नाव घेतील. तर याचं आर्यभटीय ह्या नावानं साहित्यकृती आहे. प्युअरली मॅथमॅटिक्सवर आहे. की असं म्हटलं जातं की ही कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ पायची व्हॅल्यू त्यानं कॅल्क्युलेट केली. पाय हा मॅथमॅटिक्समधला एक कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू 3.14 आणि पुढे बरेचसे आहेत, पण प्रामुख्याने 3.14 ही घेतली जाते. तर ही व्हॅल्यू आर्यभट्टाने कॅल्क्युलेट केली असं म्हटलं जातं. आणि हेलिओसेंट्रिक मॉडेल किंवा हेलिओसेंट्रिझम, की आता हेलिओस म्हणजे काय, सूर्य,
आणि सेंटर म्हणजे काय, केंद्रस्थानी. मी ह्याच्या अगोदर आणि ह्याच्या नंतरसुद्धा अगदी कोपर्निकस गॅलिलिओ येऊपर्यंत लोकांची अशी धारणा होती की जिओसेंट्रिझम होता. जिओ म्हणजे अर्थ, आणि पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरत आहे. आणि नंतर गॅलिलिओनं हे दाखवून दिलं की तसं नाही आहे, तर ती सूर्य केंद्रस्थानी आहे. पण त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष, जवळपास 1200 वर्ष अगोदर आर्यभट्टानं ही थेरी मांडली होती की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरत आहे. त्यामुळं एवढी मोठी जर गोष्ट निष्कर्ष काढायचा असेल तर ते बऱ्याच अंशी पॉलिटिकल स्टॅबिलिटी असणार आहे. ओके, तर ह्या फक्त आर्यभट्ट नाही, जसं फक्त कालिदास नाही, जसे हे बाकीचे साहित्यिक होऊन गेले, तसेच सायन्समध्ये सुद्धा फक्त आर्यभट्ट नाही, इतरसुद्धा महत्त्वाचे होऊन गेले. त्यातला आणखीन एक महत्त्वाचा दुसरा म्हणजे ब्रह्मगुप्त. तर ब्रह्मगुप्ताचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तर त्याची एक त्याची एक कृती आहे ब्रह्म स्फुट सिद्धांत. हे एक ॲस्ट्रॉनॉमिकल वर्क आहे, खगोलशास्त्राशी संबंधित त्याच्या थेरीज आहेत, ॲस्ट्रॉनॉमिकल वर्क. आणखीन एक आपल्याला शास्त्रज्ञ सापडतो वराह मिहिरा. ओके, तर ह्याचा एक इम्पॉर्टंट ग्रंथ आहे, साहित्यकृती पंचसिद्धांतिका. पंचसिद्धांतिका हा सुद्धा ॲस्ट्रॉनॉमिकल ट्रीटाईज आहे. ओके, आता हे वराह मिहिराचं असेल किंवा ब्रह्मगुप्ताचं असेल, हे आता ग्रंथ अस्तित्वात नाही आहेत ओरिजिनल फॉर्ममध्ये. पंचसिद्धांतिका तर नाहीच आहे, लॉस्ट आहे. हे ब्रह्मस्फुट सिद्धांतिकासुद्धा ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल नाही आहे. ह्याचे फक्त रेफरन्स सापडतात, त्याच्यावरून आपण रिकन्स्ट्रक्ट करतो. त्यामुळं हे जे अतिशय इम्पॉर्टंट होतं ते आपण लूज केलं, आणि त्याच्याऐवजी जे अनावश्यक आहेत पुराणं, मायथॉलॉजी, ते आपण जतन करून ठेवलं. जस्ट इमॅजिन जर ओरिजिनल स्वरूपात अस्तित्वात असते, म्हणजे ब्रह्मस्फुट सिद्धांत हे पूर्ण ॲस्ट्रॉनॉमिकल वर्क, म्हणजे युनिवर्सच्या ओरिजिनचा सिद्धांत त्याच्यामध्ये आहे, तर आपल्याला म्हणजे एक थोडा इन्साईट मिळाला असता की त्यांनी काय वापरलेलं आहे किंवा कशाच्या आधारे हे ते करू शकलेत. बट वी लॉस्ट द प्लॉट बाय लूजिंग दिस एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क बाय आवर सायंटिस्ट अँड ॲस्ट्रॉनॉमर. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये जे सगळ्यात अतिशय महत्त्वाचं मानलं जातं चरक ऋषी, तर यांची चरक संहिता, ओके, ही या काळातली ही बऱ्यापैकी अस्तित्वात आहे चरक संहिता, कारण हे रिसाईट करून पुढच्या ह्याला पास ऑन केलं गेलं. ओके, तर हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ही नावं लक्षात ठेवायची: आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, वराह मिहिरा, चरक. तर ह्याबरोबरच हे सायंटिफिक टेक्स्ट झाले, हे लिटररी टेक्स्ट झाले, याच्याबरोबर पॉलिटिकल टेक्स्ट, रिलिजियस टेक्स्टसुद्धा इव्हॉल्व झाले. धर्मशास्त्र जे होते ते एक्सपांड झाले, विस्तृत करण्यात आले, आणखीन डिटेल करण्यात आले. एक्सपान्शन ऑफ धर्मशास्त्र. धर्मशास्त्र म्हणजे काय असं, त्याचं एक आपल्याला उदाहरण घेता येईल धर्मशास्त्राचं, ते म्हणजे तर ते धर्मशास्त्राचं उदाहरण म्हणजे आपल्याला घेता येईल म्हणजे जशी मनुस्मृती आहे तसं. तर ह्या सगळं धर्मशास्त्रांचं
एक्सपान्शन झालं ह्या काळामध्ये. नारद स्मृती, विष्णू स्मृती, बृहस्पती स्मृती, ओके, या सगळ्यांचं एक्सपान्शन या काळात झालं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामायण आणि महाभारत हे सुद्धा यांचं पुनर्लेखन झालं. दे वेअर रिरिटन. ओके, तर ओरिजिनल महाभारत आणि रामायण सध्या अस्तित्वात नाहीच आहे. ह्यात शतकानुशतकं प्रत्येक पिरियडमध्ये ह्यात ॲडिशन होत गेल्या, ह्यात एनरिचमेंट होत गेली. पण गुप्ता काळामध्ये एवढं मोठं प्रचंड वर्क ह्या काळामध्ये झालं लिटरेचरमध्ये. आणि जर आपण पर्टिक्युलरली बघायलाच गेलो तर चंद्रगुप्त दुसरा हा जो होता याला स्वतःचं नाव विक्रमादित्य ही उपाधीसुद्धा घेतला होता. इतर राज्यांनी सुद्धा, बऱ्याच राज्यांनी गुप्ताच्या किंगडमच्या आणि नंतर इतर रिजनल किंगडमनी सुद्धा विक्रमादित्य ही उपाधी घेतली. पण विक्रमादित्य नावानं जर एकच राजा आपल्याला आयडेंटिफाय करायचा झाला तर तो गुप्ता एम्पायरमधला चंद्रगुप्त सेकंड, दुसरा चंद्रगुप्त होऊ शकतो. तर याच्या दरबारात 9 जेम्स म्हणजे पहिला उल्लेख असलेला नवरत्नांचा दरबार होता. तर हे 9 जेम्स म्हणजे हे वेगवेगळ्या क्षेत्रातले अतिशय उच्च दर्जाचे व्यक्ती 9 होते. हे पॅटर्न हे काय दर्शवतं, राजाला काय गरज पडली हे करण्याची, तर तो पॅटर्न होता, ग्रेट पॅटर्न ऑफ स्कॉलर्स. म्हणून त्याच्या दरबारात वेगवेगळ्या क्षेत्रातले अतिशय दिग्गज लोक होते. तर ह्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, तर त्या पॅटर्नचं नाव, त्याच्याशी संबंधित क्षेत्र, कुठल्या क्षेत्रामधला तो हे होता, दिग्गज होता, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याची एखादी कुठली अचिव्हमेंट आहे का. सो द फर्स्ट, आता हे क्रोनॉलॉजिकल किंवा इम्पॉर्टन्सच्या ह्याच्यातलं नाही आहे, हे रँडम ऑर्डर आहे. पहिला ह्याच्या दरबारातला व्यक्ती होता अमर सिंह. ओके, तर हा काय होता, कुठल्या फील्डशी संबंधित होता, लेक्सिकोग्राफी अँड ग्रामर, भाषेशी संबंधित विशेषज्ञ होता हा. तर लेक्सिकोग्राफी म्हणजे काय, शब्दकोश, म्हणजे एखाद्या भाषेमध्ये अस्तित्वात असणारे सगळ्या शब्दांचं एकत्रीकरण आणि त्याची माहिती तयार करणे, ह्याला लेक्सिकोग्राफी म्हणतात. तर हा संस्कृतचा लेक्सिकोग्राफी होता आणि व्याकरणामध्ये सुद्धा तो दिग्गज होता. आणि ह्यानं एक पुस्तक लिहिलं, अमरकोश, स्वतःचं नाव दिलं, हरकत नाही, स्वतःचं नाव दिलं, मोठं काम आहे ते. की तर हे काय आहे, संस्कृत लेक्सिकोग्राफीचं वर्क आहे अमरकोश. ओके, तर लँग्वेजमधला हा भाषातज्ञ होता अमरसिंह. दुसरा होता धन्वंतरी. ओके, आता हे धन्वंतरी आपण बघितलेलं आहे, हे देवसुद्धा आहे, पण गुप्ता काळामध्ये ह्या नावानं व्यक्तीसुद्धा होती. आणि धन्वंतरी हे देव हा औषधांचाच आहे, आयुर्वेदिक देव आहे. तर ही व्यक्तीसुद्धा मेडिसिन अँड आयुर्वेदामध्येच एक्सपर्ट होती. तर ही इज कन्सिडर्ड ॲज पायोनियर ऑफ आयुर्वेदाचा हा पायोनियर, म्हणजे त्यानं रुजवली, म्हणजे ते
स्थापन केल्यासारखं आहे. त्याने सुरुवात केली मेडिकल सायन्स आणि हर्बल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा. तर आरोग्याशी संबंधित हा धन्वंतरी होता. तिसरा होता हरिसेन, की आता हे आपण बघितलेलं आहे की समुद्रगुप्ताची प्रयाग प्रशस्तीवर जे इओलॉजी लिहिलेली आहे, स्तुतिसुमनं उधळलेली आहे, तो मॅटर कोणी लिहिला आहे? हरिसेनानं. तर हा पोएट होता, राजकवी होता, पोएट्री अँड कोर्ट क्रॉनिकल. कोर्ट क्रॉनिकल म्हणजे दरबाराचा वृत्तांत, दरबारामध्ये काय काय घडलं हे लिहून ठेवणारा होता. आणि तो पोएटसुद्धा होता, कवीसुद्धा होता. आणि याची स्पेशल बात म्हणजे काय, हा ऑथर होता कशाचा? प्रयाग प्रशस्तीचा, जो आपल्याला अशोकन पिलर सापडतो, स्टोन पिलर, ज्याच्यावर अशोकाची सुद्धा हे आहे, इन्स्क्रिप्शन आहे, समुद्रगुप्तचं सुद्धा आहे आणि अकबर जहांगीरचं सुद्धा आहे. तर त्यातलं समुद्रगुप्तचं जे इन्स्क्रिप्शन आहे ते यानं लिहिलेलं आहे, हरिसेननं. सो ही वॉज कोर्ट पोएट ऑफ समुद्रगुप्ता और गुप्ता एम्पायर. त्यानंतर तो चंद्रगुप्तच्या याच्यातसुद्धा होता. तर त्यानंतर जे आपण ऑलरेडी बघितलं आहे लिटरेचरमध्ये, कालिदास, संस्कृत लिटरेचर, ओके. आणि ह्याचे बरेचसे लिटररी वर्क आपण बघितलेले आहेत कालिदासचे, नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यानंतर आणखीन एक होता कहा पानका. हा कशाशी संबंधित होता? तर तो ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिष्य अँड न्यूमरॉलॉजी, अंकशास्त्र आणि ज्योतिषाशी संबंधित होता. ओके. म्हणजे हा प्रेडिक्शन म्हणजे पण म्हणू शकतो त्या काळचा राज्य ज्योतिष्य असेल, बरेचसे रॉयल इव्हेंट्स, सेलेस्टिकल फेनॉमिनॉन्स हे तो प्रेडिक्ट करत होता. कहापानका हे लक्षात ठेवायचं. कहापानका हा ऑथर नव्हता, तर तो राजज्योतिष्य होता. द सिक्स्थ इज शंकू. ओके. शंकू वॉज आर्किटेक्चर अँड इंजिनिअरिंग. मोस्टली जे टेम्पल आर्किटेक्चर जे आहे त्या काळात, जे नागरशैली मंदिरांचे असेल किंवा इतर जे आर्किटेक्चर आहे, त्यातलं एक मातब्बर व्यक्ती होती. टेम्पल आर्किटेक्चर आणि एकूणच आर्किटेक्चरच्या बाबतीत. पुढचं 7वं रत्न होतं वराह मिहिरा. आपण बघितलेला आहे. वराह मिहिरा हा ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉलॉजी हे थोडंफार ओव्हरलॅपिंग होतं त्या काळात, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र. याचा बघितलेला आपण पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ ह्यानं लिहिला. अनफॉर्च्युनेटली वी डू नॉट हॅव दॅट टेक्स्ट, आपल्याजवळ तो सध्या अस्तित्वात नाही. त्यानंतर वररुची नेक्स्ट जेम होता. हा परत याच्यासारखाच, अमरसिंहसारखा ग्रामर अँड लिंग्विस्टिक, भाषाशास्त्रामध्ये आणि व्याकरणामध्ये हे होतं. त्यानं संस्कृत ग्रामर रिफाईन करायला बरेचसे प्रयत्न केले, त्यामुळे तो त्या फील्डमधला एक्सपर्ट होता. आणि शेवटचा 9th जेम वेताळ भट्ट. ओके. याचं कामाच्या नावाप्रमाणेच होतं. हा म्हणजे जादूटोणा करणारा होता, तर कर्मकांड करणारा, रिच्युअलिस्टिक सायन्सेस म्हणजे कर्मकांड अँड मॅजिक, म्हणजे राजाला असले सुद्धा लोक लागत होते. ही वॉज एक्सपर्ट इन तंत्र.
हे तंत्र अजून फुल्ली फ्लरिश झालं नव्हतं. हे तंत्र म्हणजे काय, स्पिरिच्युअल पॉवरचा वापर करून ते मटेरियल गोष्टींच्या अचिव्हमेंट करणे तंत्र. हे नंतर खूप डेव्हलप झालं. पण हे चंद्रगुप्त दुसरा किंवा विक्रमादित्यच्या पदरी असलेले नवरत्न होते, 9 जेम्स. नावं लक्षात ठेवायची, त्यांचं फील्ड लक्षात ठेवायचं. बऱ्यापैकी आपण अंदाजानं माहीत असलेली करू शकतो, पण माहीत नसलेली म्हणजे अमरसिंह एक असू शकतो, कहापानक असू शकतो, शंकू, वराह मीरा, वरारुची हे 2 एकसारखे साधर्म्य असणारे थोडे आहेत. वेतालभट्ट आपण थोडंफार अंदाज लावू शकतो, पण वराह मिहिरा आणि वरुरुची हे दोघांचे फील्ड अतिशय वेगळं आहे, त्यामुळे तेच थोडंफार साधारणपणे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण बघू की कॉइनेजची हिस्ट्री. कॉइन्स कोणत्या स्वरूपात गुप्ता एम्पायरमध्ये डेव्हलप झाले, आणि कॉइन्स हे बऱ्याच अर्थी त्या काळी डेव्हलप असणारे आर्ट, आर्किटेक्चर, इकॉनॉमी याच्याबद्दल बरीचशी माहिती दर्शवतात. सो गुप्ता रूलर्स इश्यूड सम ऑफ द फाइनेस्ट गोल्ड, सिल्वर अँड कॉपर कॉइन्स. संपन्न होते राजे, त्यामुळे ते हे सगळेच कॉइन्स ते इश्यू करत होते. फक्त आपण एक रिपीटेडली पार्ट बघितलेला आहे की जरी ते श्रीमंत असतील, जरी ते राजे श्रीमंत असतील आणि हे ते करू शकत असतील, तरी त्या प्रमाणात आपल्याला गुप्ता कॉइन्स सापडत नाहीत. आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे त्यावेळी प्रिव्हेलंट असणारी लँड ग्रँट सिस्टीम ही जास्त वापरात होते, त्यामुळे कॉइन्स कमी होते, पण सगळ्या प्रकारचे होते. ओके, तर ह्यातले जे गोल्ड कॉइन्स आहेत गुप्ता काळाने इश्यू केले, त्याला त्यांनी नाव दिनार्स दिलेलं आहे. ओके, आणि याच्यावर ह्या दिनार्सवर काय होते, इमेजेस, किंग्सच्या इमेजेस होत्या, आर्चर, हॉर्समॅन, लायन स्लेयर म्हणून हे टाईप होते. सिल्वर जे कॉइन्स होते हे नंतरच्या काळामध्ये थोडाफार आले, लॅटर रोलर्स नंतरच्या काळामध्ये, आणि हे रिलिजियस सिम्बॉल म्हणूनच वापरले जात होते. हे सुद्धा सिम्बॉल म्हणूनच वापरले जात होते. रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी कॉपर कॉइन्स होते, डेली ट्रान्झॅक्शन. त्यामुळे ही जास्त प्रमाणात सापडतात कॉपर कॉइन्स. आणि मेनली याच्यावर काय होतं, गरुड मोटिफ, गरुडाचं चित्र होतं ह्या कॉपर कॉइन्सवर, आणि ते डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी ते वापरलं जायचं. की आता ह्या इमेजेसमध्ये आपल्याला थोडीफार कॉइनेजचे मिळते. हे कुमारगुप्ताचं कॉईन आहे. आता हे विना प्लेईंग जे कॉईन आहे ते समुद्रगुप्ताचं सुद्धा आहे, पण ह्या कुमारगुप्ताच्या कॉईनच्या पाठीमागं सुद्धा यांनी म्हटलेलं आहे की प्लेईंग विना आहे. पण प्लेईंग विना हे लक्षात ठेवा, असं जर राहिलं तर ते इथं कन्फ्यूज करू नका. प्लेईंग विना हे जे कॉईन आहे इट इज असाइन्ड टू समुद्रगुप्त. परत हे समुद्रगुप्तानं अश्वमेध यज्ञ केला, त्याच्या प्रित्यर्थ त्यानं हे हॉर्स असलेलं कॉईन इश्यू केलं. तर आपण बघितलेलं आहे की चंद्रगुप्त पहिला ह्यानं लिच्छवी प्रिन्सेस कुमारदेवीबरोबर विवाह केला, मॅट्रिमोनियल अलायन्स केलं. तर ते इतका मोठा इव्हेंट त्यांनी केला, तर त्याचा मुलगा समुद्रगुप्तनं हे कॉईन इश्यू केलं आपल्या आईवडिलांच्या लग्नाच्या प्रित्यर्थ. हे लायन स्लेयर, सिंहाला मारणारं चंद्रगुप्त सेकंडचं कॉईन. कुमारगुप्तचं हे लक्षात ठेवा, रिनोस्लेयर, हे रिनोसेरोसला मारणारं कॉईन हे कुमारगुप्त पहिल्याचं आहे.
बॅटल ॲक्स ही जी आहे, हत्यार जे आहे ते टाईप कॉईन समुद्रगुप्तचं आहे. मग याच्यावर सुद्धा थोडंफार डिटेलमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. कुठलं कॉईन कुठल्या राजाला हे केलं जातं. ओके, तर हे हायली रिफाईंड होते कॉईन्स सगळे. रिलिजियस पर्पजसाठी गोल्ड आणि सिल्वरचे वापरायचे, रोजच्या वापरासाठी हे वापरायचे. आणि देवांच्या मोटिव्हसुद्धा आपल्याला सापडतात ह्या कॉईन्सवर. आणि एक ढोबळ मनाला लक्षात ठेवायचं की हे गुप्ता रुलर हे विष्णूचे भक्त होते जास्त करून, त्यामुळं त्याच्याशी संबंधित जास्त इमेजेस सापडतात आपल्याला. लक्ष्मी, विष्णू, गरुड ह्याचे मोटिव्ह जास्त सापडतात. कार्तिकेयचे सुद्धा सापडतात. पर्टिक्युलरली कुमारगुप्त हा कार्तिकेयला डेडिकेटेड होता. तर अशा पद्धतीनं कॉईनसुद्धा प्रचंड रिफाईंड स्वरूपात गुप्ता एम्पायरमध्ये डेव्हलप झाली. तर अशा रीतीनं सर्व फील्डमध्ये जवळपास आर्ट, आर्किटेक्चर, टेम्पल, केव, स्कल्पचर, लिटरेचर, सायन्स, टेक्नॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, मेडिसिन, कॉइनेज, मेटॅलर्जी, मेटल आर्ट ह्या सगळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात डेव्हलपमेंट झाली. बऱ्याचशा वस्तू सापडलेल्या आहेत आणि बऱ्याचशा वस्तूच्या लेगसी कंटिन्यू झालेल्या. दॅट्स वाय गुप्ता एम्पायर इज called as golden period of Indian culture. But the most important thing, the prime reason behind this golden period is political stability offered by Gupta Empire. Okay, now we'll move to the last part of the study of Gupta Empire, that is decline of Gupta Empire. ओके, म्हणजे गुप्ता एम्पायरचा अधोगती कशी सुरुवात झाली किंवा का सुरुवात झाली. कारण बऱ्याच कालावधीसाठी जरी पॉलिटिकल स्टॅबिलिटी दिली असेल तर मल्टिपल फॅक्टर्स एकत्र कॉन्ट्रीब्यूट होतात. एक तर ते एक्झिस्टिंग एम्पायर वीक होऊ लागतं, परत एक्सटर्नल थ्रेट्स येतात, प्लस कर्तबगार पराक्रमी सक्सेसर मिळत नाहीत त्या राजाला. ह्या सगळ्यांचा परिपाक होऊन एम्पायर हे होत जातात, डिक्लाईन होत जातात. तर ह्या सगळ्यांच्या 2-4-5 गोष्टींचा आपण उहापोह करू की गुप्ता एम्पायरच्या डिक्लाईनमध्ये कोणते कोणते की फॅक्टर होते. तर त्यातला सगळ्यात पहिला की फॅक्टर होता हून इन्व्हेजन. ओके, गुप्ता काळामध्ये गुप्ता एम्पायरला ह्या इन्व्हेजनचा बराचसा सामना करावा लागला. जर समजा ह्या काळामध्ये हून इन्व्हेजन जर झाले नसते तर आणखीन एक 200 वर्ष गुप्ता पिरियड फ्लरिश झाला असता. गॉड नोज ड्युरिंग दॅट पिरियड जर एखादा पराक्रमी राजा जर मिळाला असता तर ते पुढं कंटिन्यूसुद्धा राहिलं असतं. बट ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. द फॅक्ट इज गुप्ता एम्पायर फेस्ड हुना इन्व्हेजन, देअर बाय इट डेंटेड द प्रॉस्पेक्ट ऑफ गुप्ता एम्पायर. तर हे हून कोण होते तर हे ट्राईब होते. ते सेंट्रल एशियाचे होते, लुटार होते बऱ्यापैकी. ओके, आणि सुरुवातीला या सगळ्या गुप्ता एम्पायरपैकी सगळ्यात ह्याला समर्थपणे तोंड कोणी दिलं तर स्कंदगुप्तानं. तर स्कंदगुप्त ह्यानं बरेचसे परतवून लावले हे हून इन्व्हेजन, बट ते कंटिन्युअस येतच होते, सारखं येतच होते. स्कंदगुप्तानंतर त्याच्यानंतर तेवढ्या ताकदीनं कुठला दुसरा त्याचा सक्सेसर परतवून लावू शकला नाही. आणि हे का इतके धोकादायक होते कारण ते दे वर स्किल्ड, कौशल्यपूर्ण होते इन द कॅव्हलरी वॉरफेअर, आर्चरी. ओके, आणि हे साधारणपणे गांधार रिजन जो आहे आता उत्तर पाकिस्तानचा, पंजाब, गुजरात, माळवा इथे ते मुसंडे मारत होते. आणि नंतर हे ह्यातले काही फार सेटलसुद्धा झाले आणि ते वन ऑफ द क्लॅन्स ऑफ राजपूतसुद्धा ते होऊन इथं हे झाले, पण त्यांनी गुप्ता एम्पायरचं नुकसान केलं.
सेकंड इम्पॉर्टंट रिझन इज पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विकनेस. पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विकनेसेस. तर प्रामुख्याने हे काय होते की ह्यांची जी फ्युडेटरी सिस्टीम होती, हे यांचं वैशिष्ट्य होतं गुप्ता एम्पायरचं. तर ह्याच्यामुळं काय होतं, फ्युडेटरी म्हणजे काय, सामंत, जहागीरदार जागोजागचे. तर हे लोकल चिफ्स बनले आणि त्यांची डायरेक्ट ऑथॉरिटी गुप्तांची लोकांच्यावर नव्हती, तर हे लोकल चिफ्सची होती. तर त्यामुळे त्यांचा कंट्रोल जो आहे जास्त काळासाठी चालू शकत नाही. तर हळूहळू हा कंट्रोल वीक होत गेला. त्यानंतर सक्सेशन डिस्प्यूट, हे सुरुवातीचे 4-5चे कुमारगुप्तापर्यंतचे राजे सोडले, त्यानंतरच्या याच्यामध्ये भांडणं होऊ लागली राजांच्यामध्ये आणि जनतेवर डायरेक्ट कंट्रोल नसल्यामुळं ह्यांचा जो फ्युडेटरी जे आहेत ह्यांचं म्हणजे फ्लरिश होऊ लागली हे फ्युडेटरीज. रायझिंग फ्युडेटरीज. त्यामुळं हा एक दुसरा फॅक्टर होता की फ्युडेटरी स्ट्रक्चर जे एका अर्थानं त्यांना फायद्याचं कशा दृष्टीनं होतं की बर्डन त्यांचं कमी आलं होतं, ॲडमिनिस्ट्रेशनचं खर्च कमी आला होता, ब्युरोक्रसीवरची अरेंजमेंटचा ताण कमी आला होता, पण लाँग टर्ममध्ये ते धोकादायकच ठरलं. तिसरं आहे इकॉनॉमिक डिक्लाइन. आर्थिकदृष्ट्यासुद्धा परिस्थिती ह्याची ढासळत चालली आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं म्हणजे लँड ग्रँट सिस्टीम. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, फ्युडेटरी सिस्टीम आणि लँड ग्रँट सिस्टीम, जरी हे गुप्ता एम्पायरची वैशिष्ट्य असतील आणि काही अर्थानं ते गुप्ता एम्पायरला त्यांनी फायदा मिळवून दिला असेल, तरीसुद्धा लाँग टर्ममध्ये इतर दुसऱ्या काळामध्ये ह्याचा तोटाच झाला. कारण हा रेव्हेन्यूचा विषय होता. ह्याच्यातून जमिनीमधून लँड रेव्हेन्यू हे सरकारचं उत्पन्न होतं, पण त्यांनी ग्रँट देऊन ते कुणाला दिलं, रिलिजियस पर्पजसाठी हे जास्त वापरलं गेलं, कल्चरल पर्पजसाठी. म्हणजे एखाद्या मंदिर आवडलं, मंदिर खूप जमीन दान द्यायची, ते राज्याच्या हातातून जमीन जास्त निघू लागली. तर ओव्हरऑल ट्रेडमध्ये सुद्धा डिक्लाइन झालं, ट्रेड डिक्लाइन झालं. कारण वेस्टर्न पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मेडिटेरियन म्हणजे जे कनेक्शन होतं, व्यापार चालायचा, तर त्या रिजनमध्ये सुद्धा तिथनं डिमांड कमी आला, त्यामुळं इथल्या ट्रेडवर सुद्धा परिणाम झाला. हे सगळ्या गोष्टी एकत्र जुळून येत गेल्या. कोण इन्व्हेजन झाले, वीक रूलर सापडले, ह्या फ्युडेटरी सिस्टीमचे तोटे दिसू लागले, लँड ग्रँट सिस्टीमचे तोटे दिसू लागले आणि ह्याला कॉम्पेन्सेट करणारं होत नव्हतं. त्यामुळे हे सिच्युएशन खराब होत गेली आणि शेवटी गुप्ता एम्पायरचा राज झाला. निग्लेक्ट ऑफ मिलिटरी. म्हणजे गुप्ता एम्पायरनं मौर्य एम्पायरसारखी एक मोठी आर्मी उभारण्याच्या पाठीमागं किंवा मिलिटरी कॉन्क्वेस्टवरचा त्यांचा फोकस निघून गेला. समुद्रगुप्तसारखं त्यांनी मिलिटरी कॉन्क्वेस्ट नंतरच्या राजांनी हातात नाही घेतलं, की एकदा थोडीशी संपन्नता आली तर त्यांनी ते कशावर ते झाले, तर रिलिजियस आणि कल्चरल आस्पेक्टवर त्यांनी जास्त लक्ष दिलं. त्यामुळं हे डेव्हलप झाले, रिलिजियसमुळे धर्मशास्त्र डेव्हलप झाले, एक्सपांड झाले, कल्चर डेव्हलप झालं, संस्कृती डेव्हलप झाली. पण राज्य आहे शेवटी त्या काळामध्ये, एन्शंट काळामध्ये, तर संरक्षण हे खूप इम्पॉर्टंट होतं. तर त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि शेवटी ह्या हुन इन्व्हेजनना परतवण्यासाठी स्कंदगुप्तनं बराचसा खर्च केला मिलिटरीमध्ये, पण अशी स्टँडिंग आर्मी डेव्हलप केली नाही की ज्याच्या योगी शत्रूला जरब बसेल. ह्या बऱ्याचशा गोष्टींचा परिपाक होऊन गुप्ता एम्पायर आहे ते शेवटी 550 AD दरम्यान ह्रास पावलं.
याच्यानंतरसुद्धा हे गुप्ता रूलर्स छोट्याशा रिजनमध्ये बऱ्याच वर्षासाठी ते राज्य करत राहिले. नंतर थोडं त्यांचं हे सुद्धा होतं, रिवाईव्हसुद्धा होतं थोड्या काळासाठी, नंतर ते आपण बघू. बट हे जरी ऱ्हास झालं असेल तरी गुप्ता एम्पायर सेट द स्टेज फॉर इंडियाज क्लासिकल कल्चरल आयडेंटिटी. इंडियाची जी क्लासिकल कल्चरल आयडेंटिटी आहे ती गुप्ता एम्पायरनं तयार केली. ही त्याचं खूप 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 मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ही लेगसी पुढच्या सगळ्या राजवटीने वापरली. गुप्ता एम्पायरनं जी ठेवलेली आहे ती कल्चरच्या बाबतीत, आणि त्यात उत्तरोत्तर डेव्हलपमेंट, व्हेरिएशन, इनरिचमेंट असं होत गेलं. ओके, सो दिस फिनिशेस द स्टडी ऑफ very important empire in the ancient Indian context, that is of Gupta Empire.